1.5-2 तास जायला लागले आणि आता मस्त आपला सीईचा नंबर आला आहे. दर्शन आमचं 15 मिनिटात झालं, पण जेवणाला किती लाईन होती. भात घेतलेला आहे, दर्शन होईल 1 ते 1.5 तास लागेल. मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता पंढरपूरमधून आपण आता चेकआउट केलेलं आहे रूममधून आणि निघालेलो आहे आता सोलापूरच्या दिशेने. तर सोलापूरला आहे आज आपल्याला एक ड्रोनची आपल्याला ऑर्डर होती सोलापूरमधून, तर तिथे चाललो आहे आता. पहिले ती ऑर्डर वगैरे करू आणि नंतर मग पुढचा काही प्लॅन असेल ते पुढे आपल्याला कळेलच. तर बघूया आता इथून निघू, काय आता जाताना काय खाता येतं, काय करायचं काय नाही ते आता बघूया, आपल्याला पुढे समजेलच. तर पहिले इथून निघूया आता. रामकृष्ण हरी माऊलीने अजून टिक्का पुसला नाही, काय घेतला पण नाही आपण, फक्त प्रसादच घेतला. काय घेतलं नाही आपण, खरेदी वगैरे काय केली नाही. हो, चादरी वगैरे घ्यायला पण गेले, झालेलं पण बंद होतं दुकान तिथे. तर चला आता निघूया आपण सोलापूरच्या दिशेने. बघूया रस्त्यामध्ये काय दुसरं काय बघायला भेटते का, काय घ्यायला भेटते का, बघूया. आपल्याला टाइमात पोहोचायचंय पहिला, मेन टायमात पोहोचायचं आहे, कारण का 3:30-4 वाजेपर्यंत तिथे मला पोहोचायचं आहे. आलेली आहे मार्केटिंगमध्ये आणि मार्केटिंग करून आलेली आहे आपली मॅडम. तर काय घेऊन आली आपल्याला? कोथिंबीर, मिरची, टॅमॅटो, लिंबू पण घालतो ना, लिंबू आहे का? तर आपल्याला आता मोस्ट ऑफ कुकिंग करायची आहे काहीतरी, तर म्हणून सगळं काय सामान वगैरे घेऊन आले. तर बघू आता आपल्याला कुकिंगसाठी काय असं फिक्स नाही का, काय करायचं जे भेटेल ते आपल्याला, जे काय करता येईल, काय भेटेल ते करू आणि खाऊ. तर चला आता जाऊया. आपल्या इथे एक आहेत ओळखीचे, त्यांच्या घरी देखील जायचं आहे, तर त्यांना देखील जाऊन भेटूया, नंतर मग पुढे निघूया. आता बघ केळ्यांची शेतीच्या इकडे आलेलं आहे आणि आपण मुक्ताईनगर इथेच आहे आपल्या हायवेला. तर तिथे आलेलो आहे जरा ते एक आपण जिथे वारीच्या टायमाला जिथे आपण एक बंगला आहे त्यांचा, तिथे आपण थांबतो भेंडी शेगावला, त्यांच्या इथे चाललेलं आहे. त्यांच्या इकडे एक घर आहे, ते तिकडे एक घर आहे आणि इकडे एक शेतावरचं घर आहे त्यांचा. तर आता तिथे चाललो आहे आपण, जरा जाता बरं त्यांना भेटून जाऊया. त्यांनी कॉल केलेला. म्हशी बिशी बरं कशा मस्त एकदम आराम करतायत तुझे फ्रेंड्स. कुठे फुल आंबे लागलेले इकडे. ताईंचे ते काय बोलतो बाबा, बरे आहेत ना? तर नमस्कार ताई, कशा आहात? खूप दिवसांनी आलो. घेतो काय आहे पाणी, याच्यातूनच घेतो. तर इथं आलो पण ताईंना भेटा. ताई बऱ्या आहेत ना? ताईंचे चालवलं नाही. आंबा वगैरे होता, किती मोठा आंबा आहे, हातात मावत नाही एवढा मोठा आहे. भारी आहे ना? फुल मोठा आहे. जांभूळ आहेत, आंबे आपल्याला खायला भारी आहे ना. पहिले आंबा तो मस्त अशी बकरी आहे. गाईला मी हात लावू शकतो. अप्रैल के बाद कौन सा महीना आता है? मे. आंबेला किती लागलेले आहेत, फुल लागलेले आहेत आंबे. खतरनाक भरलाय पूर्ण झाड. शेंगा, शेंगांचं बघा भारी एकदम होतं शेंगा. मग पिल्ला कशा येतात शेंगा? असे येतात. फोड आणि खा. भाजून त्या बकरीला का पाला चारते. अशाच काढतात सगळे, अशाच काढायच्या. मला ताई पण खूप काय दिलं का, आंबे, शेंगा, जांभळं, खूप काय दिलं ताई. तर खूप धन्यवाद ताई, खूप बरं वाटलं भेटून. आता भेटू आषाढी एकादशीच्या टायमाला, तेव्हा येऊ, तेव्हा भेटू. बाबांनी काहीतरी आणलं बघ, बाबांनी वेगळे आंबे आणले अजून. बाबा 1-2 द्या, एवढं नका. 2-3च द्या.
अहो एवढं नका. इथे पण देखील फुल आंबे आहेत. ए नको नको. तर ताईने आपल्याला खूप आंबे वगैरे दिले आणि तो एक आंबा तर बाबा खतरनाकच आहे एकदम जबरदस्त. एवढा मोठा आंबा म्हणजे मी पहिल्यांदा असा आंबा बघितला असेल. एवढा मोठा आंबा कोणाला दाखवलं तर बोलू आंबा नाही पपई आहे. हिने व्हिडिओ कॉल केला तर बोलतो आंबा आहे का पपई आहे. सेम पपया एवढा मोठा एवढा एका हातामध्ये असा. किती किलो किती अर्धा किलो असेल. अर्धा किलो वरती आहे. अर्धा किलोच्या वरती. जबरदस्त आंबा आहे तो. बाटा लावू आपण झाडाला तर आला. पण खरोखर मस्त. आणि ताईने आपल्याला खूप सारे आंबे पिशवी भरून आंबे दिलेत. जांभूळ दिले खूप मस्त. आणि ताईला पण खूप खूप धन्यवाद ताई. तर चला आता आपण निघूया सोलापूरच्या दिशेने. चलो सोलापूर. आपण वाखरीला आहे. वाखरी आपण सोलापूरमध्ये पोहोचलो आणि सोलापूरमध्ये एंट्री करतात मस्त असं महाराजांचं स्मारक बघू शकताय. खूप सुंदर असा स्मारक आहे. भारी वाटतं एकदम. खूप मोठा स्मारक आहे. अजून काम चालू आहे. या साईडला आपला भगवा देखील फडकताना दिसतोय. आता सोलापूरमध्ये पोहोचलो आपण. तर रेल्वे स्टेशन जवळ जायचं आपल्याला. बघू शकता या साईडला लेफ्ट आहे ना आपला सोलापूर सिटी. राजापुरी मिसळ. आता आपल्याला जेवलो देखील नाही. आता जेवायसाठी पण आपल्याला काहीतरी जुगाड करायला लागेल जेवायचा. सावजी रेस्टॉरंटमध्ये आलो आपण. आणि इथे असे कोंबो पण आयटम आहेत. 3 पीस चिकन 3 पीस आपले याचे लॉलीपॉप आणि बिर्याणी. इथे तंदुरी रोटी होते असं पण आहे. तर आता आपण मागवलेलं आहे. तो बघूया आता. कोंबो एक मागवला आणि मटन मसाला. जेवण आलेलं आहे. इथं बघू शकता मटन आहे, लॉलीपॉप आहे आणि ही बिस्किट भाकरी एकदम कडक वाली आहे. थोडं पापड त्याचे ही बाजली आहे आणि एक बिर्याणी आहे. बिर्याणी एक कोंबो आहे. बिर्याणीबरोबर 3 लॉलीपॉप आहेत आणि एक थंडा येतो. तर असा काही आज मेनू आपण जेवायला मागवलेला आहे. तर मस्तपैकी आता जेवूया वगैरे आणि बघूया आपल्या कामाकडे. अँकरला सोडल्या तर रूमवरती आणि मी आलो आहे आपल्या कामासाठी. आपल्या वेडिंगची एक ऑर्डर होती ड्रोन उडवायची. तर इकडे हा स्टेज आहे आणि इकडे त्यांचे बघू शकता हे चुले लागलेले आहेत. बघू शकतात कसे फुल एकदम खतरनाक वाले बघू शकतात. आणि बघू शकतात एक एक चिकन मटनचे आयटम या साईडला बघू शकतात. चिकनच आहे आणि फुल इकडे तंदूर आहे. तंदुरी बनली वाटतं. तिकडे पण आहेत. त्या साईडला रोटी वगैरे आहेत. म्हणजे खतरनाक एकदम जेवण बनते. तंदुरी आहे. इथे चिकन आहे. या साईडला देखील मिरची चिकन आहे. चिली चिकन. असे काही काही आयटम आहेत अजून खूप सारे. हे मुस्लिम लग्न आहे त्याच्यामुळे खूप सारे असे आयटम आहेत चिकनचे आणि मटनचे. आणि त्या साईडला देखील आहे काय काय. तिकडे जात नाही खूप गरम होते कारण का फुल हीट लागते आगीची. तर आता आपण जाऊया स्टेजच्या इथे. हे एंट्री हा एंट्री गेट आणि या साईडला स्टेज आहे. पण नवरा नवऱ्याची एंट्री होईल आता. फक्त एंट्री रिसेप्शनचाच कार्यक्रम आहे इथे. लग्न वगैरे त्यांचं कालच झालेलं आहे. तर आपल्याला फक्त एंट्री वगैरे घ्यायची आहे. याच कामासाठी आपण खरं तर सोलापूरमध्ये आलो आहे. तर आता घेऊया जरा नवरा नवऱ्याची एंट्री वगैरे होईल. तर दाखवतो तुम्हाला ड्रोन शॉट कसे येत आहेत. मस्त अशी नवरा नवऱ्याची एंट्री झालेली आहे आणि मस्त आपला ड्रोन देखील ट्राय केला आहे. ड्रोनचा शॉट देखील टाकतो. मस्त एकदम भारी एकदम झालेला आहे. एकदम कडक वाला.
लग्नाचा एंड आला आहे आणि बघू शकताय धूर वगैरे मस्त असा जेवणाच्या टेबलावरती गेलेला आहे नवरा नवरीच्या. तर आपण थांबलो आहे आता, शेवटी आपलं कार्ड वगैरे कॉपी करायचं आहे त्याच्यासाठी थांबलो आहे. नाही तर एवढ्याला आपण घरी गेलो असतो कधीच. घरी म्हणजे आपल्याला इथेच रूमवरती जायचं आहे. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा. आणि आपण सगळीकडे ऑल ओव्हर सगळीकडे जातो ड्रोन रील्ससाठी. तर कोणाला पाहिजे असेल ड्रोन वगैरे तर नक्की सांगा. गुड मॉर्निंग. आपण आता आहे सोलापूरमध्ये. तर सोलापूरमध्ये आहे. कालचं आपलं सर्व काम वगैरे निपटलं आपण आणि आज आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला. तर आता निघणार आहे आपण अक्कलकोटला जायला. सगळं काही छोटं आपली बॅगा बॅग आहेत गाडीतच आहेत, थोडंफार आपल्या इकडे आहेत. आणि काहीतरी नाश्ता करूया पहिला, त्याच्यासाठी आपण बनवायला आणले. बायकोचं किचन आता ओपन होते, तर नाश्ता वगैरे करू इथेच आणि नंतर मग पुढे निघू डायरेक्ट अक्कलकोटला जायला. हा सगळा सेटअप आहे आमचा, किचन सेटअप. काय बनवणार आहे बायको? काय बनवणार आहेस आता? मॅगी. झटपट होणार आहे मॅगी. ती इडलीवाला आणायला पाहिजे होतं, झटपट इडली मस्त मसाला झाला असता ना आपला. बघूया चला नंतर मग. आणि हा आपला रूम होता, ते आपला किचन सेटअप लागलेला आहे. आणि बघूया इथे गॅस पेटते आपली, कांदा वगैरे कटिंग चालू आहे. तर मस्त अशी मॅगी बनवायची आहे, बायकोवाली मॅगी. खरं तर आपलं बाहेर करत होतं, पण आता बाहेर आपलं टाईम नाही भेटत आहे जसं काय करायला वगैरे, त्याच्यामुळे. आणि फुल हीट आहे बाहेर, त्यामुळे आपला रूममध्येच काहीतरी बरं करूया, खाऊया आणि निघूया. जेवणाचं आपण बघूया, तिथे महाप्रसाद भेटला तर तिथंच महाप्रसादाचा लाभ घेऊया. वगैरे देखील आपण भिजत घातलेलं आहे. कोकमचं सिरप घेऊन आलो आहे ज्यूस करायसाठी. खूप काय काय आयटम आणलेले आहेत, पण करायला टाईम नाही भेटत आहे. पण आज करू आपण काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर. मेन काल काम होतं, एकदाच आता काम निपटलं आहे. तर आता आपल्याला फिरायचं आहे. आता मस्त आता इथे पाणी वगैरे गरम झालेलं आहे आणि इकडे कांदा वगैरे कटिंग झालेली आहे. तर आता मॅगी वगैरे मस्त बनवूया आणि मग निघूया. आरामात रे आरामात. बघा पूर्ण मॅगी कांदा विंदा टाकून मॅगी फुल नूडल्स तयार करणार आहे. हॉटेलमध्ये खरं तर कुकिंग वगैरे अलाउड नसतं ना. आपली मॅगी झालेली आहे रेडी, बघू शकताय. फुल भारीवाली मॅगी. गरमागरम आपली मॅगी रेडी आहे. आता मस्त गरमागरम मॅगी खाऊया आणि मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. फायनल मस्त असा प्रकारे आपला नाश्ता तर झाला आहे. मस्त मॅगीची भारी टेस्ट होते आणि जबरदस्त झालेली मॅगी. कशी वाटली पिल्या मॅगी? मस्त अशी एक नंबर झाली मॅगी. तर आता नाश्ता वगैरे करून झाला, आता निघूया अक्कलकोटच्या दिशेने. बघूया रस्त्यामध्ये काय भेटते, काय खायला वगैरे आलं तर मस्त खाऊ. कोल्हापूरमध्येच आहे खरोखर. एक सव्वा तास झाला तर आम्ही लाईनीमध्ये थांबलो आहे कधीपासून CNG, कारण का आम्हाला कालपासून CNG म्हटलं बरं आज CNG भरूनच जाऊ पुढे, नाही तर पेट्रोल आपल्याला परवडत नाही जास्त. त्यामुळे बरं CNGच घेऊया बरं आपण आणि नंतर निघू. मग जवळपास आता एक सव्वा तास झाला आहे आणि आत्ता कुठे पंप दिसला आहे. आता 1-2 आणि म्हणजे 5-6 गाड्या असतील वगैरे ते बहुतेक. पण आधी आम्ही जवळपास 20 गाड्या लांब होतो पहिला. एक तास जास्त झाला. तर आता जवळ आलो आहे. आता CNG वगैरे भरू मस्तपैकी आणि नंतर मग जाऊ आपण अक्कलकोटच्या दिशेने. तर आता 1:45 झाला आहे. बघूया आता किती टाईम जातो अजून तरी पण 15-20 मिनटं तरी जातील. 15-20 मिनटं झाल्यानंतर मग निघू. बरं आला नाश्ता केला, नाही तर आता भूक लागली असती जाम. हल्ली आपली लाईन हल्ली. चला चला पुढे. 1 2 3 4 5 6 7 आहेत गाड्या 7. 1.5-2 तास झाला आले आणि आता मस्त आपला CNGचा नंबर आला आहे. मस्त कसला डेंजर जाम टाईम झाला CNGचा नंबरसाठी. आणि आता CNG भरूया फुल
आणि 735च्या पण पुढे गेले. हां नाही कॅश. तर मला आता CNG भरून आणि आता CNG भरून आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. आपण अक्कलकोटच्या दिशेने आलेलो आहे आणि अक्कलकोट आता इथून लेफ्ट साईडला अक्कलकोट आहे. सोलापूरपासून जास्त आहे ना, 39 किलोमीटर अक्कलकोट आहे. तर आता आपण थोड्याच वेळात अक्कलकोटला पोहोचू. आता वाजले आहेत 2 वाजता आपण पोहोचलो आहे अक्कलकोटमध्ये. राईट आहे. तर फायनल आता पार्किंगला आता गाडी लावली आणि आम्ही चालत आता चाललो आहे मंदिराकडे दर्शनासाठी. लाईन तर खूप आहे, आम्ही येताना तर बघितले. आता बघूया तिथे जाऊन आपल्याला समजेल का किती लाईन आहे अजून. बोली आता दर्शन वगैरे करून देखील येते आणि या साईडला पार्किंग आहे, फुल पार्किंग आहे. आणि इथे यात्री भवन देखील आहे. आपल्याला जेवणाची लाईन आहे ही. आम्हाला आधी वाटलं का दर्शनाची आहे. आम्ही टेन्शनमध्ये फुल एवढी लाईन आणि फुल थांबलेली आहे लाईन. राहिला तर टेन्शनच आलेला. अरे आता करायचं काय एवढी लाईन. नंतर विचारलं तर इथे जेवणाची लाईन आहे महाप्रसादाची. तर आता पुढे दर्शनाची लाईन आहे. तर बघूया आता पुढे जाऊया आपण दर्शनाच्या लाईनीमध्ये. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नाव घोष लिहिलेलं आहे. आणि मग आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता इथे चप्पल वगैरे काढूया कुठे. तू इथं आहे. लाईन अशी फिरून झालं. आता आतमध्ये आता आपण आलेलो आहे. खूप सुंदर असं नजारा आणि हा वटवृक्षाची इथं आलो आपण. श्री स्वामी समर्थ. हो पहिलं दर्शन चालू आहे आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. रुद्राक्षाने पूर्ण मस्त स्वामींचं चित्र केलेलं आहे. खूप सारे रुद्राक्ष आहेत. 40,000 रुद्राक्ष आहेत. मुख्य रुद्राक्ष 40,000. मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आता आम्ही बाहेर पडलो. एकदम पटकन दर्शन झालं. असं जास्त लाईन वगैरे काही नव्हतं. पटापट दर्शन झालं. बरोबर तेवढी लाईन बघितलेली टेन्शन आलेलं आहे. पण इथं येऊन पटकन दर्शन झालं. मस्त एकदम भारी झाला. पण इकडे देखील लोक गंडवत आहेत का 100 रुपये तुम्हाला डायरेक्ट दर्शन. काय नाही असंच नेलं असतं. असं पण डायरेक्ट झालं. आता किती टाईम वगैरे लागलेला नाही. तर असं कोणत्या भानगडीत पडू नका. पैसे द्यायच्या भानगडीत डायरेक्ट दर्शनाला जा. बरोबर सगळं काय दर्शन होतं आहे. दर्शन वगैरे झालं निघालं तिथून. अन्नछत्राखाली वगैरे काय गेलो नाही. हो जेवायला वगैरे बसलेत मस्तपैकी. जेवण वगैरे बनवत आहेत. चला आपण पण आता बनवूया काहीतरी जेवण बिवण मस्तपैकी जेवायला. साधा पण झुणका भाकरी आपण बघूया पहिला भेटते का. झुणका भाकरी खायची आम्हाला. तर मस्त दर्शन झालं आणि पटकन झालं आमचं. 15-20 मिनिटात बोलवते 1-1 तास, पण 15-20 मिनिटात लगेच दर्शन. जेवणासाठी फक्त आम्ही थांबलो नाही कारण का जेवणाला खूप लाईन होती. म्हणजे दर्शन आमचं 15 मिनिटात झालं पण जेवणाला किती लाईन होती. विचारला पण किती टाइम लागेल. 1-1.5 तास लागेल जेवणासाठी. नंतर कोणतरी बोललं जेवणाची लाईन. हो जेवणाची लाईन आहे. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला आधी वाटलं की ही दर्शनाची लाईन आहे म्हणून तिथे आम्ही गेलेलो. पण ती जेवणाची लाईन आहे. दर्शनाची लाईन नव्हती अजिबात. मस्त झाला एकदम बरा झाला. नाही तर खूप टाइमपास झाला. एक तर गरमी खूप होते. ऑलरेडी लेट झालो आणि गरमी खूप म्हणजे खूप डेंजरवाली गरमी होते बाहेर. वातावरण खूप हीट आहे इकडे. तर आता जाऊया आपण तुळजापूरला. आता ऑन द वे आहे. जस्ट आता निघालो आहे त्याच्यामुळे आपल्याला इथून आता 1-1.5 तास जाईल तुळजापूरला पोचायला. तर तुळजापूरला जाऊया आणि तुळजापूरचं बघूया. संध्याकाळी आरती वगैरे भेटली तर आरतीला जाऊया. आता बघूया काहीतरी कुठेतरी खाण्यासाठी वगैरे थांबूया. आपण बघितलं की आपल्याला कुठे जागा नाही चांगली भेटत आहे थांबण्यासाठी. तर बरं आता ही सिलेक्ट केली आम्ही जागा. तर बरं इथेच मस्त की जरा थांबू, जरा काहीतरी बनवू खाऊ आणि नंतर मग पुढे निघू. कारण का सावली अशी भेटत नाही कुठे. तर इथेच सावली आपल्याला भेटली. मस्त की इथे आपला सेटअप मांडलेला आहे.
इथे याच्यावर आता जेवण बनवू आपण. आणि इथे आपला खिचडी भात बनवत आहे. काय बनवत आहेस आज? आपण डाळ भात घेतलेला आहे. आता गॅस पेटूया आणि ठेवूया आपला भात. पहिले धुवून वगैरे घेऊया. राईस रेडी होणार आहे, खिचडी भात मस्त की आपण ठेवलेला आहे. बघू शकताय सगळं काय कुकर ठेवलेलं आहे. आणि आता राईस रेडी व्हायची वाट बघू. कोकम सरबत. जरा लांब आमची दुरी बघ आणि तुझी दुरी बघ. तिथं आंबा कटिंग केलाय आणि खूप मस्त लागला असा आंबा. आणि बाजू पाठीमागे बघू शकता आपला किती संसार आहे. गाडी अख्खी डिक्की भरलेली आहे पूर्ण. सगळं काय सामान तर एक अर्धा सामान बाहेर आहे. म्हणून हीच गाडी आम्ही चॉईस केली. ही वॅगनर वगैरे नको, इको आपल्याला एकच बेस्ट आहे. सगळ्यांचे आपल्याला प्रश्न होते का इको गाडी का घेतो, इको गाडी का घेतो. तर याच कारणामुळे बरं इको घेतली. का आपल्याला फिरायला वगैरे पण जायला लागतं आणि सगळ्या बहुतेक गोष्टी आपल्या बरोबर असतात. त्याच्यामुळे आपल्याबरोबरच सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे बरं आपल्यासाठी इको बेस्ट आहे. कमी बजेटमध्ये मोठी साईज. वॅगनर वगैरे छोटी आहे खूप, म्हणजे त्याच्यामध्ये जागाच नसते झाली काहीच. त्याच्यामध्ये आपल्याला आईस पाईस जागा होते मस्त भारी. हवा लागते त्याच्यामुळं आपण जुगाड होत आहे. इकडून तवा लावला एक, इकडून एक तवा लावला, तिकडून एक ताटली लावले. पण फुल हवा आहे, एकदम भारी हवा सुटली. त्याच्यामुळे सगळा जुगाड करायला लागतं. आपल्याला असं काहीतरी घ्यायला लागेल असं बाजूने लावायला. पक्ष्यांचा आवाज बघ कसला भारी आहे. खिचडी झालेली आहे रेडी. तर आता मस्तपैकी बायको सर्व करणार आहे ही खिचडी. चला खिचडी, लोणचा आणि आपण वडे घेतलेले, वडापाव आणि वडे तर ते देखील आहेत मस्त. आणि आता खाऊया, पेटपूजा करूया आपली आणि मग निघूया आपल्या तुळजापूरच्या दिशेने. आता भात वगैरे रेडी झाला आहे. थोडं पाणी जरा कमी झालं आपल्या भातामध्ये तर. आणि अजून जरा ठेवलं असं तर पाणी टाकायला पाहिजे अजून. तर त्याला मस्तपैकी आता जेवूया पोट भर आणि नंतर मग निघूया आपण आपल्या रस्त्याला. जेवण वगैरे झालेलं आहे, फक्त पिल्ल्याचंच एक जेवण राहिलेलं आहे जेवायचं. तर मस्त असा जेवण झालं आहे, फुल एकदम टमी फुल झाला आहे आमचा. आणि आता निघालो तुळजापूरच्या दिशेने. चॉकलेट कुछ तो स्वीट, जेवल्यानंतर काहीतरी स्वीट खायला पाहिजे ना, म्हणून आता चॉकलेट फोडलं आहे. तर चॉकलेट वगैरे खाऊ आणि खाता खाता तुळजापूरला पोचू. तर इकडचा रस्ता हा आतमधला आहे, म्हणजे आपल्याला परत सोलापूरला जायला लागत नाही. हा डायरेक्ट शॉर्टकट आहे, तुळजापूरकडे जातो. तर आता जाऊया आपण तुळजापूरकडे आणि मग तुळजापूरच्या इथे जाऊनच आता भेटूया आपण. तुळजापूरमध्ये पोहोचलो आणि आता रूम शोधतोय, तर रूम बघूया आपण आणि नंतर मग दर्शनासाठी जाऊया. आता इथे त्रिमूर्ती लॉज आहे, तर तिथे बघूया आपण रूम खूप महाग आहे सगळीकडे. पण आता तुळजापूरच्या चौकामध्ये आलो, समोरच आपल्याला मंदिर आहे. या साईडला आतमध्ये चालत गेली होती. तर आता आपण रूम वगैरे घेतला आणि जस्ट आलो. जरा रूम वगैरे आता आम्हाला दाखवायला तेवढा टाईम नाही भेटला आणि लक्षातच नाही गेलं. तर रूम वगैरे आपण नंतर बघू. पहिले आता जाऊया आणि दर्शन वगैरे करून घेऊया. बघूया आता दर्शन वगैरे भेटतंय का. दर्शन वगैरे करू आणि नंतर मग येऊ जेवायला वगैरे काय खायचं वगैरे. कारण का पहिले दर्शन करूया. खूप टाईम झाला खरं तर आम्हाला रूम वगैरे शोधण्यामध्ये वगैरे खूप टाईम गेला. तर आणि आता जवळच आहे मंदिराच्या. तर जाऊया आता पहिले दर्शन करू आणि बाकीचं नंतर बघूया कुठे काय. मेन ते दर्शन भेटलं पाहिजे. आणि उद्या मंगळवार आहे, त्याच्यामुळे उद्याचं दर्शन खूप मुश्किलीने होईल असे ते हॉटेलवाले पण बोलले. तर म्हणून आता बघून घेऊया. जर आता झालं तर मग टेन्शन नाही, उद्याचं मग नाही भेटलं तरी चालेल, उद्या मुखदर्शन घेऊ. पण आता बघूया, दर्शन पहिले घेऊया. तर इकडे आता आलो आहे आतमध्ये. समोरच आपल्याला तुळजाभवानी मंदिराचं गेट दिसतं. आपण इथे ठेवलेले आहेत आणि आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. दर्शन होईल 1 ते 1.5 तास लागेल असे बोलत आहेत. तर जाऊया आपण दर्शन करूया. ओटी हार नारळ घेऊया इथून आणि मग आतमध्ये जाऊया कमाणी. आणि इथून आपल्याला असं खाली यायचं आहे.
मी पहिल्यांदाच तुळजाभवानीच्या दर्शनाला आलो त्याच्यामुळे आपल्याला इतकं माहिती नाही. तर बघूया आता जाऊया पुढे कसं आहे मंदिर, मला देखील माहिती नाही. अशी सेम कमानी इकडे देखील आहे. आंघोळीचा कुंड दिसतोय, खूप सारी थंडी आतमध्ये. आरामध्ये आहे ना पाय सकते. खाली पायऱ्या तशा, खाली खाली मंदिर आहे एकदम. हो ना, एकदम खाली खाली. गणपती बाप्पाचं मंदिर दिसतं. गणपती बाप्पाचं खाली दर्शन करू, नंतर मग पुढे जाऊया. खूप बसलेलं आपण खाली फुल मला माझे सगळेजण धक्का मारून चाललेले ते चालले नसते. मध्ये लाईन आतमध्ये आणि हाच आहे मंदिर. जा आता बघू आपल्याला दर्शनासाठी कुठून जायला भेटते. लांब बघू शकता पूर्ण असे रेलिंग आहेत आणि रेलिंगमधून आपल्याला पूर्ण पार करून त्या साईडला जातो निघतात रेलिंग आणि नंतर मग मंदिरामध्ये अजून लाईन आहे. तर आता ही एवढी लाईन आहे. तर बघूया आता किती टाईम जातो आहे लाईनीत. तर उभं राहूया. उद्या सकाळी तर खूप गर्दी असणार आहे कारण का अधिक महिना पण आहे आणि प्लस मंगळवार असल्यामुळे उद्या खूप गर्दी असेल. त्याच्यामुळे आत्ताच आपण लाईनीत उभं राहूया आणि दर्शन करूया. आपल्याला एक रूम झालेला आहे आणि आता परत दुसऱ्या रँकमध्ये आलो पण डायरेक्ट फर्स्ट फ्लोअर आहे. ही रॅक देखील आता पार झालेली आहे आणि आता ही एवढी खाली आहे पण वरतून पब्लिक येतच आहे अजून. या साईडला डायरेक्ट पुढे दर्शनाला आलेलं आहे. लाईनीमध्ये आहे ना वरती बेटा असा एक भुयार आणि या भुयारला आम्हाला त्या साईडला जायचं आहे. तर बघूया त्या साईडला कसं आहे कारण आपण सभा मंडपात पोहोचू. आता बघू शकतो एवढी खांब लोक इथे पैसे शिफ्ट करतात. असं दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल वगैरे आता अलाउड नाही त्यामुळे मस्त असं दर्शन झालं आणि जस्ट आत्ता बाहेर आलो. कसं वाटलं दर्शन करून? खूप मस्त दर्शन झालं आणि लवकरच झालं. आपलं 1 तासामध्ये बरोबर झालेलं आहे. 1 ते 1.5 तासामध्ये दर्शन. फक्त काय लगेच घाईमध्ये. आणि बाकी पण आपल्याला जर मगाशी एक भटजी भेटलेलं आहे त्यांनी दर्शन आपल्याला लांबून दिलं असतं पण आपण जवळ गेलो एकदम मस्त आणि दर्शन झालेलं आहे. आतमधून बघा पटापट निघतात एकदम बाहेर. मंदिर आहे वगैरे एकदम जबरदस्त मूर्ती आहे. मस्त वाटते मूर्ती हो ना. बल्लार मार्तंड आहे. या सगळ्या लक्ष्मी नरसिंह आहे. प्लस एक डाव्या हाताला एक आणि उजव्याकडे असं वळलं तर आपली इच्छा पूर्ण होते. असं दगड इथे आहे. तर बघूया छत्रपती शिवाजी महाराज इथून तोल घेत असत. तर बघूया आता चिंतामणी दगडाची इथं झालेलं आहे डावाकडे आणि उजवीकडे. डावाकडे नकार आणि उजवीकडे होकार असा त्या दगडाची ख्याती आहे. तर आता बघूया आपण जाऊन काय कसं होतं. आहे का चांगला काहीच नाही हळूहळू तांदळावडा लाईन तर आम्ही दोघांनी देखील ट्राय केला. तर माझं होकार आहे हिचं स्थिर आहे. आता माझा पण जास्त नाही थोडा नॉर्मल हल्ला त्यामुळे स्थिरच मला तर असं वाटतं स्थिर म्हणजे प्रयत्न करत राहा असं आहे. तिकडून जाऊ असं. तर पिल्ल्याचं पण स्थिर राहिलं प्रयत्न करत राहा काय मागे तर चला आता आपण जाऊया. चिंतन गुरुदेव. तर आता मस्तपैकी आपलं दर्शन वगैरे झालं. आता निघूया आता बाहेर. आता रूमवरती जाऊया
काहीतरी पेटपूजा करू आणि मग रूमवरती जाऊ. आपण ठेपले म्हणजे त्यांच्याकडे धप्पाटे बोलतात, धप्पाटे आणि पिल्लूला एक थाली. तर लाईटच आम्ही घेतलं आहे आणि पिल्लूला थाली घेतली आहे. तर मस्तपैकी आता जेवूया वगैरे आणि मग नंतर आपलं जाऊया रूमवरती. तर मस्त टेस्ट वगैरे भारी आहे याची धपाट्यांची पण. तर धपाटे खायला या सर्वांनी.